उशीर करून राहिले म्हणलं. कुठे गेले होते तुम्ही? हा चला लवकर, ट्रॅक्टर भरला, सगळं झालं, तुम्ही येऊ राहिले म्हणता ना. हा चला ना मग. अरे आता दिवस बसून गेलो शाळेत, गुरुजीला भेटायला आमचे सासरे बोलले. आता त्याला तयार केलं ना आता दिवस भाऊ ना. आता आपले 9 जण झाले, एक जण कमी होता, तर ते झाला सेटलमेंट. तर आता झालं का मग भरला माल सगळं चालतं चंद्र भाऊ आता? कायचं इकावं नाही वाटून राहिलं ना, पण हे दिवस माहित नाही का कसा करून राहिला, तनफनच करून राहिला ना अंगावर यासारखा. असं वाटते बा देऊन द्या 2.5 लाख गेली, ते म्हणते ना जबाबदारी घेतो, मग आपल्याला काय करावं लागते? घे मग दणकी, आपल्याला काय करा आता. ఇంకా मग शरम भाऊ म्हणे आता हे विनाकारण याच्यात पडून राहिलो म्हणे आपण, तुरीले भाव नाही काही नाही, काय इकायचं आता म्हणे, माय मन नाही म्हणे माय. पण ऐकायला पाहिजे का नाही? बाया पुढील म्हणलं बॅ कायलाच पडून राहिली याची ती. तुला काय समजते होते टकल्या मारायच्या? तुला काय अक्कल आहे म्हणे? पुढचं पाहायला लागतं म्हणे, मला आतासाठी मला काही ना काही सोय लावा लागत नाही का? सांगा आता काय आहे काय नाही पुढचं, कोणं पाहिलं पुढचं? आता जाऊ दे बा, आपण काय ऐकत नाही म्हणे. आता ते देवदास संसारी झाली, बाई मोठी झाली. पाहू आता काय होती. मारती तर म्हणे हे पा हे 7-8 जणाला घेऊन डुबणार आहे म्हणे. स्वतः तर डुबते म्हणे, पण 7-8 जण घेऊन डुबणार आहे म्हणे. हो पण म्हणलं मारतीन कडक धडक सांगितलं देवदासले, पैसे आपण तू ऐकून वसूल करू. काही जर फ्रॉड झाला तर. पण एक खेप शेकून गेलाय ना रामपूरवाल्यानं बँकेतनी. खाजोडीच्या बँकेत किती फिटले लोक आपल्या गावातले. मग 60 लाख रुपयाचा अफार झाला ना त्यावेळेस. मग कोण पयाला घेऊन काय झालं आता, ते जेलात भोगून राहिला. अजून पैशाचा मेळ नाही लागला, कोण नेलं काय नेलं तर. आता काय कठीण काम आहे. भिंत येते का भाव आमच्यापर्यंत पेट? हो ना, 30 लाख माझ्याजवळ होती, 30 लाख आता कधी बुड्याजवळ. हो नाही जाऊ दे, गुपचूप आहे म्हणा सध्या. हो का आता 2 वर्ष होऊन राहिले वाटते त्या गोष्टीले, काय आहे तर दबलं ते. हो ना लेखाचं पावर आता इतकाले पैसे जर जाते ना, आता हे अजून याच्यात आपण पडून राहिलो, मला तर काही गॅरंटी वाटत नाही बघा खाजोडीची. हो ना, मला तेच वाटते ना, पण ते ऐकायलाच पाहिजे, तयारच नाही ते ऐकायला. म्हणते काय एकदम धमकीत देऊन राहिला, ते तुम्ही देत नाही, नसं नाही तसं नाही, मग आपला संबंध तुटला, गाव सोडून जातो. असं आहे त्याचं काम. मला म्हणे ना हो मजूर पाठवणार नाही म्हणे. काय म्हणता मग? जाऊ दे ना बा, हेड दिमाग आहे, त्याच्या मागे लागायला पुरत नाही. एक खेप देऊन देऊ, गेले तर तू जबाबदार. हा बस जाय तिकडे. बा बाई मोठी तर तयार होती बरं त्याच्यात. पण खाजोडीची तर गेलेत का हे दोघं जर गाडी घेऊन. हो तिकून काय द्यायला घुट्टी बांधली द्यायनं, काय मोहिनी मंत्र टाकला काय सांगा. तिकून आल्यावर खाजोड मॅडम बिजाच गोडवे काय तिचे. अरे काम होईल लोक, त्याला का घशा लोक हे लोक तूप खाऊ घालते ते, नंतर तर पाण्याला विचारत नाही. इतके खतरनाक लोक असते ते. मग यायला कुठे लक्ष देत देवदासले, यायला त्याला चढून चांगलं देवदास भाऊ तुम्ही सांग तुमचं आहे. हे माहित नाही का तुला कोणत्या रंगाचं आहे तर सांग ते. पाहिजे आलं म्हणलं मुकाडण बारीक मध्ये कुसबूज चालू द्यायची नाही का? काही सांगता येत नाही. तिसरा पाय काही काळा नाही घनघणी. पायदा म्हणलं शांतारामजी, तिसरा पाय काढणं काय याच्यात नाही आता काय. बरोबर लाईन दुरीत काम लागेल आहे आता पद्धतशीर. झाला आता सगळ्याची व्यवस्था चालू आहे आता. भरला का म्हणलं मारत राहता याच्यातच भरला का? मग आता तूरगीर काय हरभरा काय आहे तुमचं? अरे काहीच नाही ना, इंका आता निघालो ना, आता तुला कालच सांगत नाही माल घेऊन जातो म्हणून. तू नको काळजी करू, आपण देतो म्हणजे देतो. आता तुला म्हटलं ना हो एक मुंगशीराम भाऊन मी आमचं दोघांचं पक्कच आहे आता. माल तिथं खपला समजा, पट्टी हातात भेटली की बस झालं आपलं काम, पैसे हातात. तेच म्हणलं मग काही हरकत नाही. पाटील तुमचं कसं काय म्हणलं, नगदी आहे का काय? तुमचा माल नाही भरला? नाही आपल्या रेडीच आहे ना, आपल्या खिशात असल्यासारखे. बाबा चेक दिला, विड्रॉल माराच काम आहे आपल्याला बँकेत गेलं की. आता चाललोच तुम्ही ट्रॅक्टर. बस बिलकुल मी माझा विड्रॉल मारून घेतो. आपले पैसे कसे 11-12 वाजेला पैसे आपल्या हातात. चला म्हणजे तिघाचे पैसे तर रेडीच आहे समजा. गुंपा मावशीचे रेडीच आहे, माय रेडीच आहे. 5 जणांचे तर पैसे रेडीच आहे. आणि गुरुजीचे काय, गुरुजीचं कसं काय करून राहिले मग? गुरुजीले पाहतो ना मी, विचारून फोन करीन मग आता सासरे भावले काय म्हणते काय नाही तर. नाही तर मग एखादं काही आता पेंडॉल गिंडॉल ठेवायला लावा लागेल, 2.5 लाख रुपये आणायला लावा लागेल, असं करणार काही. मग काही विषय नाही आता समजा. त्याला म्हणा काही करा म्हणा, ते गहाण ठेवा फटकन लवकरात लवकर 3 वाजे लोक पैसे आले पाहिजे म्हणा आपल्याजवळ. तुमच्या मी पट्टे भेटले की मला अर्जंट फोन करा, तसा मी येऊनच राहिलो म्हणा मागून. तुम्ही बँकेतले पैसे लवकर काढून घ्या. आता फक्त राहिले कंदीला भजी लक्ष्मणराव बस. सगळेच्या सगळे धाब्यावर येऊन जातात म्हणलं लक्ष्मणच्या 2:30-3 वाजता सगळेच्या सगळे. ना बिलकुल तिकडे. हे आता माल खपला की तिथं. हो ठीक आहे. तू येतं का तिथं? मग गुंपा मावशी येते सगळी येऊन राहिले का? ते काय तर आम्ही गाडीने येऊन राहिलो ना. गुंपा मावशी खाजोळी मॅडम जिथे थांबतील, मी धाब्यावर थांबतो. आपण मग तिथं चर्चा करू, पैसे जमा करू. सगळे एकट्ठा आले की मग तिथे नेऊन देऊ आणि चालले मग प्लॉट पाहिले. आज प्लॉट दाखवणार आहे म्हणते ना पुढचा माणूस. ते कसं 2 वाजता 2:30 वाजता येणार आहे म्हणते, तर आपल्याला जाणार आहे तिथं पाहिले. मग तसं प्लॉटही पाहायचा समजा नाही का, म्हणजे आजच आहे समजा. बरं ठीक आहे ना. हो करतो मग आता, लवकर जाऊ द्या ट्रॅक्टर. शुंभर चाल लवकर, ट्रॅक्टर काढ म्हणलं, फटकन माल खपला पाहिजे आपला. येतो देतो मग. चला निघतो मग आम्ही. या मग तुम्ही मागून आईले घेऊन. हो ठीक आहे मग. आम्ही येतो सरपंचाला भेटून, आणि ते लक्ष्मणला भेटायचं राहिलं ते पाहा लागेल ना काय नाही. म्हणजे मग सगळे ओके असले म्हणजे टेन्शनचं काम नाही. येतो मी त्याची गुण. जा तुम्ही काढा ट्रॅक्टर काढा निघा. फालतूच आहे नाही, नसतं वचन लावलं ना एक काही बी आपलं गुंपा भुटी बयाड हे बयाड. आता देत असले काय अक्कल आहे का रे बा? मग पण हे पा आपण काय करायचं, सगळ्यांना जर पैसे दिले तरच आपण द्यायचे. नाही तर आपण सरळ म्हणायचं बा बाकीचे पहिले जमा कर, त्याचे झाल्यावर आमचे कर. आपले रेडीच आहे, आपल्या घरीच आहे कापसाच्यानं. आता तू मग कसं काय म्हणलं, तुझ्या आहे का पैसे? मग कसं काय करू राहिला तू? मलाच कुठं पटलं हे. मी आता सरळ म्हणलं होतं नाही म्हणून, पण मला म्हणे असं आहे तसं आहे. मग वाटलं तर मला सांगू नको असं आहे. मग मी म्हटलं बा काय याच्यात आता काही पडायला पुरत नाही, तुम्ही एक सगळेजण तयार झाले. मी म्हटलं तर मी एकटं काय राहू मग, म्हणून मग मी आधी हो म्हटलं. मी म्हणतो आपण काय नाही म्हणत, सध्याशी शांताराम हे ते पैसे देऊ राहिले का? अरे बाबा ते जर दिल तर मला म्हणतो
मग काय त्यानंच नाही देत मग आपण काय देणार हा विनाकारण आतापासून विरोध करणं नकार देणं त्यापेक्षा काही त्याला नाराज करू नाही. हो 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 चल द्यायचं आपलं नाही वेळेवर मग सगळ्यांनी जर जमा नाही केली मग आपण नाही करायचे सगळे कर बा तू झालं मिटलं प्रकरण काही नाही दबते ते काही नाही म्हणलं हे मोडमाड होणार आहे 1-2 दिवसात. हो ना हो ना पाहिजे म्हणलं देवदास भाऊ आले नाही ना देवदास भाऊ नाही नाही मोडमाड नाही होत ना मोडमाड कसं काय होणार आहे हे बा सगळे जण आता तयार आहेत मी तर बाबा द्यायला तयार होता जाऊ द्या तिकडे देवदास भाऊ एवढं चांगलं काम करून राहिले तर मग माग हटाव का आपण बी. आता काय बोलतो ना आता काय म्हणते कसं काय म्हणते तू काय चलबिचल झाला का आता तू म्हणे की असं आहे तसं आहे आता म्हणतो की काय चांगलं आहे ना कसं काय. अरे बाबा आलेले आहेत ना म्हणलं आलेले आहेत ना ते अरे बा तुम्हाला सांगतो ना देवदास भाऊचा विचार आहे का नाही हे असे सामान्य माणसं करतच नाही हो हे शास्त्रज्ञ लोक हे ते आपल्यासारखे नसते हो असं त्याचं बुद्धिमत्ता आहे असं आहे ते मग त्यानं जे सुचलं ते बरोबरच आहे का ती बरोबर आहे नाही का हो मला वाटते असे असे काही व्यक्ती एखादाच असते गावात असा नाही का हो असामान्य व्यक्तिमत्व हो बरोबर आहे बरोबर जाऊ दे मग आता ते म्हणत तसंच करू नाही का हो त्याच्या आपल्या हिशोबानं करू लागायचं काय होते पाऊस मग काय अरे देवदास भाऊ काही आले या ना अरे या म्हटलं काय देऊ द्या तिथून काय करू राहिला ये ना इकडे ना काय झालं म्हणलं हो चाल ना पैसे गिसे मग काही कसं काय देऊ का काय करू म्हणलं मग आपल्या घरीच आहे तो. नाही 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 ऐकूनच राहिलो मी ते ऐकून राहिलो पाहिजे म्हणलं हो जरासं चितर बितर काही करू नका तुम्ही आता मा समोर बोलायचं काय मा मागं बोलायचं काय ऐकलं ना मी म्हणलं पद्धतशीर राहा तुम्ही माणूस की पैसे द्यायचे नसेल तर तसं सांगा बघा नाही म्हणलं का आम्ही अरे काय रे अरे पैसे आमच्या रेडी आहे ना नगदी आम्ही बँकेतून आज विड्रॉल मारून देतो तुम्हाला सांगा ना काही झालं लागतं प्लॉट पाहिले ते एका कंदीला बस तेच म्हणणं कसं काय करता ना पण पहिले जरासं मला अलगच ऐकू आलं तर म्हणा पण काही ठीक आहे हरकत नाही आता हे माल घेऊन गेलेत म्हणलं 2-3 जण आणि आता बाकी तुम्ही आणि मी सरपंचाला भेटून लवकरात लवकर तुमच्या धाब्यावर आम्ही येणार आहोत 2:30-3 वाजे लोक तुमचे पैसे काढून रेडी ठेवा. असं बरोबर लक्ष्मीच्या धाब्यावर यायचं का बरं ठीक आहे आपल्या घरीच आहे म्हणलं मी काय म्हणतो मग तिथून मग काय प्लॉट गेला दाखवणार आहे का कसं काय ते हो ते आजच दाखवणार आहे सगळं आणि बिलकुल आता लवकरात लवकर खरेदी करून फटकन आपल्याला मोकळं करायचं आहे हा ठीक आहे मग चला या तुम्ही लवकर या आता तिथं 2:30 वाजेपर्यंत पैसे घेऊन या तुम्ही सरपंचाला भेटून. नमस्कार सनसनीजी नमस्कार. बघा आता पेपरला न्यूज वाचली मी की बातमी होती रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत तर एका आगारामध्ये समजा ते बस कशी आली नाही उशीर आला समजा तर विद्यार्थी ताटकळत उभे होते रात्रीचे 10-11 वाजता काय गेले का काय सांगा पण खरोखर तेव्हा तुमची आठवण आली की खरोखर तुम्ही जे मुद्दा मांडला ना किंवा शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना किती अडचणी येतात रात्री जर एसटी नसली तर गावाकडच्या म्हणून म्हटलं हा प्रकल्प तुम्ही जे खरोखर मनापासून आता आपल्या हातात घेतला खरोखर मला आनंद वाटत आहे तर म्हणून तुमचाच विषय सुरू होता तुमच्या नेतृत्व गुणाबद्दल खरोखर आम्हाला अभिमान आहे. तर बरं काय म्हणता बाकी मग काय सहज लावला का नाही सहज नाही ते कसं रावल्याच नाही गेलं हो पैशाचा बंदोबस्त झाला म्हणलं मॅडम आता झाले सगळे 9 कॅन्डिडेट पुरेच्या पुरे झाले आणि पैसे आपले 2:30 ते 3 वाजेपर्यंत आपल्या जवळ येणार आहे तर म्हटलं आम्ही किती वाजता येऊ समजा मग काय आहे काय नाही पुढचं नियोजन. बापरे पैसे झाले म्हणजे जमा कमालाकडे बापरे बघा आहे का नाही शेवटी मी काय म्हटलं मला विश्वास होता ना की तुम्ही पैसे एका दिवसात जमा करू शकता तर आता तुम्ही असं करा किती वाजता येतात तुम्ही घरी या पहिले मी त्यांना फोन करतो प्लॉटवाल्यांना कसं आज त्यांचं ते कसं दाखवणं होऊन जाते तुमचे माणसं जे कोणी असते ते सर्वांनाच बोलवा म्हणजे कसं कोणाला कसं हे वाटायला नको गैरसमज व्हायला नको तर तुम्ही त्या सर्वांना घेऊन पैसे घेऊन माझ्या घरी या किती वाजता येता तुम्ही बघा ना आता समजा काही मार्केटचे काही जण माल घेऊन आलेले आहे 2:30-3 वाजता पट्टी भेटली की मग समजा आम्ही सगळेच जण मग येऊन जातो काही जणांची नगदी कॅशच आहे काही बँकेत गेले बस सगळेच जण कामोकामी लागलेले आहे आमच्या घरीच आहे तर असं म्हणा तुम्ही 3:30 वाजता पकडून घ्या 3:30ला आम्ही तुमच्या घरी येऊन जातो. जमला आता नाही का बस जरा 22:30 घेतील आता नाही का बरोबर ठीक आहे काही हरकत नाही तर मग मी त्यांना फोन करून देतो प्लॉटवाल्यांना या तुम्ही 3:30 वाजता वगैरे नाश्ता करू चर्चा करू थोडी आणि इथून मग प्लॉट पाहायला चालले जाऊ. बरोबर येतो मग आम्ही पैसे घेऊनच येतो मग लवकर सौदा करून घ्या त्याला म्हणा उद्याच्या उद्या किंवा 2 दिवसातली खरेदी करा म्हणा सटकन मोकळवा म्हणा कागदपत्र हे ते काढले का त्याने सांगितलं ते हो बघते मी त्यांना फोन लावते काय काय नाही त्यांच्याकडून कन्फर्मेशन करते मी आणि तुम्हाला नंतर मी सांगतेस काय ठीक आहे येऊन जा तुम्ही येऊन जा. येते वाटते आज माल नाही का झाला आता खजिन्यात पोहोचणार आहे माल शिवलाला फोन लावला ग नाही का आता ही इथं उभे आहे का जा ना काशीनाथची कामं करा तुमचे इथं काय मी म्हटलं पाणी घेता का म्हटलं पाणी आणलं होतं किती वेळ अंदाज झाला ना पाणी वगैरे द्या ठेवून द्या ते हो जा कामाला का जा बोल कशा काय म्हणतो रे महत्वाची खबर आहे म्हणलं जरासं पाहिजे म्हणलं आज सतर्क राहावं लागते आपल्याला माल येऊन राहिला म्हणलं माल देवदासरावचा फोन आला आता मॅडमले तर म्हणलं पहा मग कसं काय करायचं तर बोलून राहिला काही नको सांगत जाऊ ना इतक्या लवकर रामपुराने पैसे काढले हो ना बा देवदासचा आत्ता फोन आलता ना मी इथंच आहो ना मग काय तर म्हणून तर तुला फोन लावला म्हणलं 22.5 लाख रुपये घेऊन येणार आहेत त्या 3-3.5 पर्यंत आत्ता फोन आलता ना मग झाले म्हणे सगळे तयार मग काय तर म्हणून म्हणलं काय आहे पुढची रणनीती हे ते जरासं पाहिजे म्हणलं जरासं अच्छा म्हणजे आज ते येऊन राहिले समजा खादोळे मॅडमची तर पैसे घेऊन नाही का हो ते पैसे घेऊन इथं येणार आहे म्हणते आणि इथून चहा पाणी घेऊन मग ते प्लॉट पाहायला जाणार आहे त्या माणसाला फोन केलेला आहे त्यानं कोण आहे काय आहे ते काही माहित नाही आपल्याला
ते काय तर एखादं बुजगाण उभं केलं असं मग काय 100% दडपते पैसे. हे पहा आता फक्त एवढं काम करता तुम्ही, लक्ष एवढं ठेवा की पैसे कुठं ठेवते बा. हो, ते जे पैसे आहे 22.5 लाख आणि ते कुठं ठेवणार आहे, हो याच्यावर फक्त लक्ष केंद्रित करतो. बाकी इकडे काही लक्ष देऊ नको जास्त. बस पैसे कायच्यात आणते, कुठं ठेवते, मॅडम कसं काय करते, पूर्ण बिलकुल असं म्हणजे जासूससारखं काम करतो आता. हो ना, ते तर करूनच राहिलो ना, पण आपली तिकडे चाबी नाही खुलून राहिली ना. हो, तिथं अटकलं ना आपलं घोंगडं म्हणतात मी. हो ना, फक्त म्हणलं आता अंदरचं काम जरा बरोबर झालं पाहिजे आपलं. हो ना, आज कोणत्या हालतीत रेकॉर्डर फिटच करतो मी तिथं. हो, विकत घेऊन येतो. बिलकुल टेन्शनचं काम नाही आज, कारण की मॅडम पैसे खजिन्यातच ठेवणार आहे. हो, एक खेप त्यात गेले की गेले. रामपूरवाले फिटले आणि सरेच फिटले असं सांगेन ते. पण आपण त्याच्यावरून आहो ना, काळजी करू नको, मी बरोबर करतो सेटिंग आता. बरं पहा मग, करा विचार करा तुम्ही काय आणाच ते आणा. फक्त म्हणलं मी तुम्हाला फोन करीन मग आता काय होते काय नाही दा. पैसे आले की बस तुम्हाला टच मारतोच मी. हो, आणि बायाला सतर्क करून दे म्हणलं बरोबर. लक्ष ठेवा म्हणून सांगून दे बरोबर. ठीक आहे, ठेवतो फोन. चिवट माणूस आहे बा. मग काय तर कालपासून निरा मागच आहे ना. हो ना, काय बा गाडीच काढली मी आता. हो, माया काही वांधा नाही आहे, आपले पैसे खिशातच आहेत. हो, बँकेत गेलं विड्रॉल मारतो मी. कुठं येऊ मग आता ते पैसे घेऊन. तुम्ही लक्ष म्हणजे धाब्यावर आहे आता 2:30 वाजता. हो, 2:30 वाजता पेमेंट घेऊ सगळेच्या सगळे तिथं जमा होऊन राहिलो. तिथून मग आपल्याला जायचं आहे खादोडे मॅडमची इथं. मी फोनवर बोललो आता. 2:30-3 वाजेपर्यंत पट्टी भेटते यायची मार्केटची की बस निघाले मग. बरं मग पोहोचून जातो ना मी ती. बाकीचे झाले का मग सगळे 9 कॅन्डिडेट झाले का आपले पुरे तयार. हो, सगळेच झाले आता, काही विषय नाही राहिला. गुरुजी हे ते सगळे जण आपली पैसे सोय घेऊन बरोबर 2:30 वाजता तिथं येणार आहेत. आणि तिथून मग आपण तिकडे जाऊ प्लॉट पाहासाठी. मग पाहू तिथं काय होते तर. बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. पोहोचून जातो मग मी. हो, या मग तुम्ही लवकर. मी आता गुंपा मावशीला आवाज देतो आणि बस येतो आम्ही. थोडंसं आम्ही उशिरा येतो. गुंपा मावशी मी आम्ही सोबतच येऊन राहिलो गाडीनं. हो, या तुम्ही आता निघा पटकन. नाही तर मग कसं मग सर विड्रॉलच नाही झाला नसंच नाही. बहाणे करू नका, जा लवकर. चला आले आता सगळे. चला शांताराम भाऊ काय म्हणते मग, तूरगीर बरी गेली. काय करायचं, 68-75 गेली. काय करता आता, शेवटी तुमची जण इका लागली आम्हाला. नाही तर मोठी अपेक्षा होती आम्हाला 8-9ची. जाऊ द्या, किती काही असलं काही नाही. हो, काही वाढत नाही ते. चला आता तुमचं आलं. कंदिलाबाजीचे आलेलेच आहे. लाईनी पाटलाचे आले, गुरुजी आले. झालं मग आता, ओके झालं मग आता, काही हरकत नाही आपण झाले तिकडे. हो, कसं त्याचा फोन आलता, झालं की या म्हणे मग. बरं, जायचं मग तिकडे नाही का. हे बा मी काय म्हणतो, तुम्ही जा. हो, आम्ही थांबतो इथं. समजा गुरुजी गिरजी आम्ही थांबतो एक दोघं. तुम्ही निघाले की फोन करा. आपण काही जास्त जात नसतो, असं आपल्याला काय आवडत नाही तिथं. तर तुम्ही बरोबर बोलणी करून घ्या. व्यवस्थित ते कागद हे ते सगळं घेऊन ये म्हणा. ते कोणता दाखवणार येऊ राहिला ना, सगळं बाबा काय तर दाखव म्हणा आम्हाला. आणि त्यानंतर तिथं ये म्हणा तू, कुठं प्लॉट आहे काय आहे तर मला फोन करा, आम्ही तिथे येऊन जातो. मी काय म्हणतो लक्ष्मण भाऊ, तुम्हाला माहित असेल ना प्लॉटिंग मधलं बरोबर काय आहे, कोणाच्या नावानं आहे, कसं आहे. नाही तर कोणी कोणाची इकून राहिलं बरं. काही सांगता येत नसते ते, म्हणजे मोठी गडबड होऊन राहिली आजकाल. तर सगळं समजते ना. नाही सगळं समजते मला. काही त्याचं टेन्शन नव्हतं तुम्ही. फक्त त्यानं कागद दाखवली झालं काम, बाकी काही विषय नाही. मग काय कोण काय समजणार आहे. त्याच्या 2-3 खरेदी मागून आपण जुन्या बी मग एवढं सोपं आहे का. चला बाकी मग आता कसं चालतं मग आता. चालतं चला मग लवकर मग पटकन. हो ना, चला ना मग आता. गुंपा मावशी तिकडेच आहे. हो, आपण आता 8 जण समजा. 3 6 2 8 ते 2 बाया समजा. झालं 10 जण झाले आता पक्के. चला मग आता लवकर चला, काळा गाड्या. पैसे सगळेच आहेत ना, 2.5 आहेत सगळ्या जवळ. कमी जास्त नाही ना. बा नोटा गिटा मोजून घेते बाई. तेच म्हणलं कमी जास्त करू नका बा. नाही तर आपल्या नावाचा खराबा करणं गावाचा. मोजूनच घ्या ना म्हणा. काय काय इतके आहे काय, मग काय नोटा कमी देणार. हो, चला आता. हो, चला लवकर निघा. मिठी चुरी. हो, खादोडे मॅडम ना एका शब्दात म्हणलं पा कसं देतच पैसे घेऊन आला सगळ्याची. नाही तर रुपये देत नाही, देतच कोणाले. देते का सांगा तुम्हीच. पारा कंदिले पाना म्हणलं 2.5 घेऊन आलेत ना ते पुरी बॅग भरू. कशाला धरेच गुन्हा आहे ना. आपण 50 रुपये मागत म्हणजे माझं नाही म्हणजे खिशी झाड करते ते कंदिले. पाना ते गुरुजी सहित बापाले का. हो, पाहू ना आता काय होते तर म्हणलं मॅडम हे पहा आता पैसे 22.5 लाख रुपये आमचे 9 जणांचे रामपूर आल्याचे पैसे माझोड एकत्रित जमा झालेले आहे. तर आता तुमचं काम आहे, तुम्ही तुमच्या याच्यात 2.5 लाख रुपये टाकून द्या. आणि हे 25 लाख रुपये घेऊन आपण आता कसं करायचं ते सांगा आता पुढचं मार्गदर्शन. प्लॉटवाला कुठं आहे काय, कागदपत्र जर आणले असेल तर मग कसं लवकरात लवकर जर झालं तर उद्याच खरेदी करून टाकू आपण. त्याला म्हणा प्लॉट दाखवून चाल. हो, ते इथंच आहेत. कालपासून मी त्यांना फोन केला होता. तसे मुंबईचे आहेत ते. तर ते कसं आहे आपल्याला दाखवून देते. ते कागदपत्र वगैरे काढले की नाही बघते मी आता विचारपूस करून. तर आपण तिथे जाऊ आणि तुम्हाला प्लॉट वगैरे दाखवून देऊ. आणि त्यानंतर कसं आहे आपण ठरवून घेऊ. तसं तर मी बोलले त्याला 25 लाख रुपयाच्या वर मी रुपये देणार नाही. कारण की 6,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि स्पॉटही चांगला आहे उत्तर वगैरे पूर्व वगैरे दिशेचा. तर बघू आता तिथे गेल्यावर काय होते काय नाही. हो, पण मी काय म्हणतो त्याचा एनी वगैरे लेआउट हे ते पद्धतशीर परमिशन आहे ते आहे ना त्याला. नाही तर मग कसं काही सांगता येत नाही म्हणून म्हणलं बाबा पद्धतशीर आहे ना. नाही, ते काहीच पाहायचं काम नाही. जुना प्लॉट आहे तो, काही अडचण नाही ना. त्यांच्या वडिलांनी घेतलेला आहे, बरेच दिवसाचा आहे तो. परंतु त्यांना कशाची आवश्यकता आहे, बहुतेक घर वगैरे काही घेणार आहेत ते मुंबईला. म्हणून विकला आहे त्यांना. असं त्यांना पण अर्जंट आहे आणि आपल्याला त्याच्यापेक्षा अर्जंट आहे. हो ना तेच म्हणलं. नाही तर मग कसं काय आजकाल काही आम्हाला काही समजत नाही खेड्यातल्या. म्हणून म्हणलं बा पाहिजे जर असं. नाही तर आपण आता एवढं सामाजिक कार्य करून राहिलो. इथंच आपला नाही डोंगा बोळा म्हणून म्हणलं बा.
नाही 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 तसा काही विषय नाही आहे. माझा मित्रच आहे तो. काही विषय नाही. त्याचे वडील कसं चांगली माणसं होते ते. आता आपण पाहून घेऊ त्याचा प्लॉट आणि त्यानंतर मग ठरवू काय होते तर. तसं तुमच्या संमतीनेच आपण करू. तसं काय आपला विषय नाही. आवडला प्लॉट तर घ्या, नाही आवडला तर राहिलं. पुढचा पाहू आपण. त्याचा काय विषय. आता पैसे रेडी आपले. हो ना काही हरकत नाही म्हणा. तर आता मग हे पैसे कसं काय आता काय आमच्याजवळ ठेवा का मग तुमच्या कसं काय करायचं याचं? आपण असं करू, तुम्ही काय करा, बॅग माझ्याकडे देऊन द्या, मी घरी ठेवून देते. त्यानंतर आपण तिकडून आलो की तुम्ही तुमचे पैसे परत घेऊन चला. विनाकारण कशाला आता वागवत बसता तिकडे बॅग फालतू. आणा ते बॅग, मी अंदर ठेवून देते बरोबर. आम्ही तर इचुकाता इथं घरी आहे. जर बॅग जर उडवली तर नाही मी काय म्हणत होतो म्हणजे कसं घरी कसं सुरक्षित राहील ना पैसे. नाही तर मग कसं नसतं आपत नाही आली पाहिजे बा. तुम्ही द्या ठेवून आणि फालतू कसं. म्हणलं नाही आपल्यावर शेक घेऊन राहिला ते म्हणून म्हणते त्याला टी चुकाटा आहे बा. पहा म्हणलं किती कलाकार आहे. आजोबा तुम्ही काळजी करू नका. इथं पैसा असं मी सांगते ना, एक टाचणी पण या घरातली जर गेली ना तर कॅमेरा दिसते आम्हाला. सर्व सुरक्षित आहे आपलं, काही टेन्शन नाही. त्यामुळे तुमच्या पैशाची मी गॅरंटी घेते. माझ्या घरात ठेवले म्हणजे मी जबाबदार. त्याची काळजी करू नका तुम्ही. आणलेले आहे ना पण पैसे बरोबर आहे ना, मोजलेले आहेत ना सर्व? बिलकुल मॅडम म्हणलं मोजून आणले आम्ही पैसे. लागलं तर एक वेळ अजून तुम्ही हात मारून घ्या म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. नाही नाही तसं काही नाही. पण कसं असते, विश्वास कोणत्याही गोष्टीवर नसते ठेवतात ना. नोटा मोजून घेतलेल्याच बऱ्या आहे. भाऊ जरी असला, कोणी जरी असला तर नोटा मोजूनच घेतल्या पाहिजे. तरी आम्ही एक वेळ मोजून घेते. मी मंजुळाला वगैरे सांगून देते मोजायच्या. ठीक आहे, मी बॅग द्या माझ्याकडे. आपण मंजुळा ना तकदीर काढलं पाय बरं आता नोटा मोजाचं असं असं. हो का बरोबर द्या ना मग. हो काही हरकत नाही, मोजून घ्या आणि नंतर मग चालले जाऊ. बरं आलेच मी. द्या ते बॅग द्या इकडे. सांगा ना मॅडम, काय म्हणत होता? आवाज दिला होता तुम्ही म्हणून म्हटलं. तर मंजुळा मी काय म्हणते, ही सुटकेस घ्या आणि इथं बसा आणि पूर्ण पैसे मोजून घ्या. 25 लाख रुपये आहेत ते, 500चे बंडल आहेत ते. तर सगळे बरोबर पद्धतशीर मोजून मला तुम्ही सांगायला या. तोपर्यंत मी थांबते. बाबा म्हणलं 25 लाख रुपये बाबा, आम्हाला किती वेळ लागेल म्हणलं मॅडम, आम्ही काय पाहिले पैसे एवढे. यांना काय माहित आता, हे तसं मैला आहे माझ्या हाताचा. खजिना तर पाहिलाच नाही. अरे बाबा काही नसते, एक वेळ सवय पडते. घ्या ते स्पंज घ्या आणि मोजून घ्या पद्धतशीर. काही हरकत नाही, मोजा पटपट, आरामात मोजा, काही अडचण नाही. करा पद्धतशीर. बरं मॅडम ठीक आहे, द्या मग बॅग ती. घेते मोजून आम्ही. मोठी प्लॉट आहे एकदम. 6,000 स्क्वेअर फूट आहे. 25 लाखामध्ये सोडून राहिलो आपण. खादोड मॅडमनं बरेच वेळा विनंती केली. त्यामुळे कसं आहे, निघता आपल्याला बी कसं मुंबईला घर आपण घेतलेलं आहे एक विकत. त्याला पैसा देणार आहे आपल्याला. त्यामुळे लवकर खरेदी करून लवकर जिकडे तिकडे करणं आहे. तर आता मी त्याच्यासाठी आलो होतो स्पेशल तुम्हाला भेटासाठी की बा आता पाहून घ्या तुम्ही लवकर. कारण की सोमवारी आपल्याला खरेदी करणं आहे. पूर्वमुखी आहे, मागच्या बाजून ओपन स्पेस आहे, आजूबाजून समजा दुसरे लोक आहे. पहा मग तुमच्या हिशोबाने काय वाटते तुम्हाला इथं. बरोबर ठीक आहे ना. बाकी तर बरं आहे मला. प्लॉट चांगला आहे, काही विषय नाही. पण मी काय म्हणत होतो, आपलं समजा हे कोणा तुमच्याच नाव नाही का? मग समजा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नाव नाही का, पत्नीच्या आहे का, कोणाच्या आहे? हे आपल्या बाबाच्या नावानं आहे. बाबा सध्या मुंबईला आहेत. कारण की माझ्याकडेच असतात बाबा. हे घेऊन ठेवला होता, शिक्षक होते त्यावेळेस. तर आता कसं मॅडमचा फोन आला, त्याचा परिचय आहे. म्हणून ते म्हणजे आपल्याला घर घ्यायचा एरवी विकणं होताच आपल्याला. तर म्हणून म्हणतो मग कसं बाबाला मी सोमवारी घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही पैशाचा म्हणजे बजेट आहे का तुमचा? झाला पूर्ण सगळा 25चा? अरे भाऊ पैसे घेऊन आलो ना आम्ही. पैसे ओके आमच्या पैसे. फक्त तुम्ही आता तुमचे कागदपत्र आणि ते बाकी काय ते सांगा. मोजून द्या काय कसं काय, गोटे कुकड्या काय कुकड्या आहे. असं अळमधळम कसं काय बाबा. अरे आता त्याचा काय विषय आहे का मोठा? गोटे गिटे आता लोक इथे गोटे होते पण लोक काळखूळ करते ते ढोरावाले येते कोणी ना कोणी येत राहते इकडे. काही विषय नाही त्याचा. तरी बी आपण तुम्हाला मोजून देऊ. मोजून दिल्यानंतरच तुम्ही खरेदीला या, तशी येऊ नका. 7-12 ऑटो हे ते सगळं काढून घेतो मी. कसं आहे आता काळ काढणार होतं पण हुकवाक झालं माय. तर सर्व व्यवस्थित कागदपत्र तुम्हाला सोमवारी 9 वाजता मी हजर करतो. इथं मोजून देतो. त्यानंतर मग आपण खरेदीला जाऊ. चालते ना? म्हणजे कसं आपलं काय असं म्हणजे खोटं नाही तर आपल्याला वेळ नाही. तेच म्हणलं नकाशा आणि ते बाकीचं काय काय असते सगळे कागद लक्ष्मणराव आहे ना माहिती तुम्हाला? ते सगळं पाहिजे बा. काय म्हणते काय नाही तर एन फेने काय असते ते सगळं. बिलकुल तुमची हे बा कोणतीच नाराजी राहणार नाही. कारण की आता तुम्ही कसे चांगले माणसं दिसून राहिले मला. आणि आपल्याला वाटतं बा चांगल्या माणसावर प्लॉट गेला, माणसाला समाधान वाटते. ठीक आहे मग आता बाकी काय मग टोकन गिकनचं कसं करता काय राहू देता? एखादा माणूस करून टाकू ना खरेदी, काय टोकन देत बसता? नाही टोकन माणसाला देऊ ना, तसं काही विषय नाही म्हणा. आमच्याकडे पैसे आहेत. नाही मॅडम म्हणलं द्यायचं का? काही टोकन वगैरे काही नाही. मी माझ्याकडचे 5,000 रुपये देऊन देत त्यांना. चला बाई सरपट म्हणून 5,000 रुपये मी माझ्याकडचे देतो. बाकी नंतरच्या रकमेमधून मी कमी करेन माझ्या. चालते मग, काही हरकत नाही. बाकी मग सोमवारी सगळी खरेदी पण आणि तेव्हाच ते पैसे देणे, तेव्हाच आपला प्लॉट नावे करून घेणे. बरं चालते काही हरकत नाही. मग आता काय सोमवारी आम्ही काही समजा सकाळी येऊ का मग? हो आता तुम्ही सोमवारी काय करा, दिवस भाऊ आहेतच तसे, त्याला मी सांगतो, सूचना देतोच मी. सर्वांचे आधार कार्ड, तुमचे फोटो हे सगळं सोबत आणा तुम्ही. नाही तर मग वेळेवर हे नाही ते नाही. आपल्या 10 जणांच्या नावाने आपण हे करायचं आहे प्लॉट. आणि त्याच्यानंतर लवकरच मी 2-4 दिवसात आपल्या नावाने हे उतरलं की बस लवकरात लवकर बांधकाम सुरू करून देते. ठीक आहे, चालते मग. बरं ठीक आहे मग आता काही हरकत नाही. आता पैसे खाजोड मॅडम तुमच्याजवळ दिलेच आम्ही. व्यवस्थित ठेवा म्हणलं. आता सोमवारी समजा काही विषय नाही. समजा मग सोमवारी आपण करून टाकू खरेदी. तर म्हणलं भाऊ साहेब तुम्ही काय म्हणतो मुंबईवाले, तर तुम्ही सोमवारी 100% येऊ राहिले ना? बिलकुल रविवारी येऊन राहिला मी संध्याकाळी. खाजोड मॅडमच्या इकडेच मुक्कामी येणार. आता इथं काय आपली सोय आहे मॅडम मध्ये आणलेल्या दिवशी म्हणजे कसं अडचण नको. आता बाबा आणि मी तर आम्ही बरोबर इथं रविवारी संध्याकाळला येऊन जातो. आणि सोमवारी आपली इथं मोजमाप झालं की आपली खरेदी करून टाकू मग. काही हरकत नाही. चला झालं आता ओके. हो ओके म्हणा. पण म्हणलं नाही पैसे मग आता काय मॅडमची इथेच राहू देता का काय, कसं करता सरपंच साहेब, संघ घेता गुरुजी?
आता काय डबल चालता का वापस? राहू द्या ना तर तिथं जमा, अजून मग इकडे तिकडे खर्च व्हायचे तर बसा लाग. तुम्ही असे हा राजा काय लयच बारीक पाहता. खाजोड मॅडम राहू द्या, तुमच्याचकडे राहू द्या पैसे. पैसे काही कुठे पोहोचून जात नाही. ते बरोबर आहे म्हणा, फालतू आपण न्या रस्त्यानं बसा चोटले का नाही का कोणी थैली जर वळली तर. बरं खाजोड मॅडम म्हणलं बरोबर ठेवा पैसे मग आता. हो ठीक आहे, तुमची आता जिम्मेदार राहील ते. नाही, काही चिंता करू नका, काही पैशाला होणार नाही. आपल्या इथून तर म्हणजे पैसे जाणं म्हणजे सोपं नाही की. सीसीटीव्ही कॅमेरा आहे, सगळी व्यवस्था आहे, तिजोरी आहे. तर जर काही झालं तर मी आहेच ना. जबाबदार मी आहे झालं. नाही तर इच्छा नसेल तुमची तर मग आताच मी तुम्हाला परत पण देते. तसा काही विषय नाही, सोमवारी आणा. नाही, राहू द्या काही हरकत नाही. हा कुठं जाते आता पैसे, आता आपण आहे ना जबाबदार देतच राहील. हो ठीक आहे चालते, काही हरकत नाही. हो चला येऊ मग आपण. चला लक्ष्मणराव. कसं काय पोझिशन 25 लाख कुठं ठेवले का म्हणलं मॅडम? काही लागला पता? हा गेलत्या का मॅडम? खजिन्यात गेल्या होत्या का म्हणलं? नाही ना, अजून तर काही गेलेले नाही. पैसे माझ्याकडेच आहेत जमा. तर ते म्हणत की आपण थोड्या वेळाने पुन्हा मोजू. मोजल्यानंतर माझ्याकडे द्या असं ते म्हणाले. नंतर आता पुन्हा जेवण झाली की ते मोजून त्यांना द्यायचे आहे मला. ते आपल्या खोलीत ठेवले होते ते. याला म्हणते भाऊ काशीनाथ हुशारी पाय. हा हो, या बाया जर चोरतील तर त्याच्यापेक्षा या बायाजवळच पैसे देऊन दिले. तर पहा आता मी काय म्हणतो, आता तुम्ही नोटा मोजून द्या आरामानं मस्त. तोपर्यंत आम्ही रेकॉर्डर आणलेला आहे. आम्ही बरोबर खजिन्यात शिरतो. तिथं ते सेटिंग करतो. त्यानंतर आम्हाला 100% माहिती आहे मॅडम ते पैसे रात्री त्याच्यातच ठेवणार आहे. पण आता काय माहित काय होते काय नाही. तर पण तुम्ही ते काय म्हणलं तुमच्या पद्धतीने तुम्ही करा तिकडचं. आम्ही त्याला गुंतून ठेवतो तिकडे. बस तेवढं काम करा. आता तुम्ही मॅडमले अर्धा पाऊण तास तिकडे नोटा मोजण्यात गुंतून ठेवा. तोपर्यंत आम्ही इकडे बरोबर सेटिंग करून टाकतो. बाकीचे दरवाजे उघडून तिळा दार उघड अंदर घुसतो आम्ही. आणि जे मेन गेट आहे जिथं आपल्याला अडचण आलेली आहे तिथं आम्ही रेकॉर्डर फिट करतो. अर्धा पाऊण तास लागू शकते. आता तुम्ही म्हणलं बरोबर पद्धतीनं शितापिनं कामं करा. तुम्ही काहीच काळजी नका करू. 2-3 वेळा चुकवतो आम्ही नोटा. नोटा मोजण्यात गेले टाइमपास करतो. तुम्ही 1 घंट्यात मी करा. फक्त म्हणलं सक्सेस झालं पाहिजे यावेळेस. झालं ना, लागलाच ना पत्ता. आता काय राहिलं मग? काय तर बस एक वेळ आपल्याला रेकॉर्डर सापडलं की बस झालं. तिजोरी फुटलीच समजा. आता काही विषय नाही राहिला. जा आता तुम्ही लागा कामाला. उद्याच्या एपिसोडमध्ये पाहून घेऊ काय होते.